माल निजामपेक्षा 2-2, 2.5 ते 3,000 रुपये फरक. ज्या मूळ सूत्राला जे या मूळ मराठवाड्याची पण पावडर क्वालिटी लावले, जे की आज हिंगोली, परभणी, सांगली, निजामाबाद इथल्या व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची फार्मर प्रोड्युसर कंपन्यांची बैठक झालेली आहे. हळद हे या 7-8 जिल्ह्यातलं महत्वाचं पीक आहे. एकाच दिवसामध्ये या हळदीच्या पिकामध्ये 1200-1300 रुपयाची तेजी आणि 1300 रुपयाची मंदी यायला लागलेली. याच्यामुळं शेतकरी आणि व्यापारी सर्वजण परेशान आहेत. निजामाबाद इथे NCDS हे मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉक केला जातो, आपल्या गोडाऊन मध्ये ठेवल्या जातो. तर तिथं स्पॉट पंचनामा करण्यासाठी सांगली, नांदेड, हिंगोलीचे व्यापारी गेले असताना तर निकृष्ट दर्जाचा 3rd ग्रेडचा माल ठेवण्यात आलेला आहे आणि त्यांना चांगलं दाखवून ते भाव मॅन्युप्युलेट करण्यात येत आहेत. ऍक्च्युअल बाजाराचा जो व्यवहार आहे तो तेजी मंदीवर असतो. डिमांड आणि सप्लाय यावर हा व्यवहार असला पाहिजे. डिमांड जास्त झाली तर भाव वाढतो, डिमांड कमी झाली तर भाव कमी होतो. परंतु NCDS वर मॅन्युप्युलेटेड करून कॉम्प्युटरवर तेजी मंदी दाखवून या भावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तेजी मंदी करण्यात येत आहे. याचं मोठं नुकसान या भागातल्या व्यापाऱ्याला होत आहे. म्हणून आज एक बैठक घेण्यात आली. मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी आले आहेत. या संदर्भामध्ये देशाचे पंतप्रधान, त्याचबरोबर अर्थमंत्री, कॉमर्स मंत्री यांना सगळ्यांना निवेदन पाठवल्या जाणार आहेत. त्या पद्धतीनं तेलबिया NCDS मधनं बाहेर काढल्या आणि तेलबिया उत्पादकांना न्याय मिळाला, त्याच पद्धतीनं हळद हे सुद्धा NCDSच्या बाहेर काढलं गेलं पाहिजे. तरच हळद उत्पादकांना चांगला भाव मिळेल, व्यापाऱ्यांना भाव मिळेल. की या निमित्तानं सर्व लोकांनी सांगितलेलं आहे. निश्चित येत्या 8-10 दिवसामध्ये आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि या भागातले सर्व 10-15 खासदार घेऊन आणि कॉमर्स मंत्र्यांची भेट घेऊन हळद NCDSच्या बाहेर काढल्याशिवाय राहणार. करण्याचं कारण हे आहे की काल निजामाबादमध्ये आणि काही नांदेडच्या गोदाममध्ये NCDSचा माल लागला होता. तो सुपर क्वालिटीचा माल लावला आणि ज्यावेळेस माल डिलिव्हरी झाला, व्यापार झाला आणि जेव्हा डिलिव्हरी घेण्याकरता गेले अतिशय निष्कृष्ट दर्जाचा माल त्या ठिकाणी गोदाममध्ये भेटला. म्हणजे त्याचा डिफरन्स जवळजवळ 40% डिफरन्सचा माल त्या ठिकाणी लागला. ही आमची मागणी आहे की NCDS मध्ये माल जर क्वालिटीचा माल घेतला, टेम्पल फॉर्म घेतला, त्याचा लॅबोरेटरी माल जाऊन तो माल गोदामात लागतो. इतक्या चुकीचा माल लागला कसा? म्हणूनच या NCDS 2 वर्षापासून 2 वर्षा अगोदर मागणी केली होती की NCDS मधून हा या ठिकाणी काढण्यात येईल. मग सांगा, एका दिवशी NCDS मध्ये 1300 रुपयाची 1200 रुपयाची तेजीमध्ये होती. काहीच कारण नाही. कोणती आपत आली, एखादी फार मोठी नैसर्गिक आपत्ती झाली, तेजीमध्ये होऊ शकते. पण हळद सगळी आपल्या माठावरती वाहून गेली, तेजीमध्ये होऊ शकते. काहीच कारण नसतं. NCDS मध्ये आपण बघत असतात एका दिवशी 650 रुपये आप होते आणि पुन्हा खाली 650 मध्ये 1300 रुपयाची मंदी होती. आमची मागणी ही आहे NCDSला की जे आता हा चुकीने लागल्या गेले, जे कोणी गैरव्यवहार केलाय त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा. त्याच्यावर गुन्हा दाखल करून हे जे गैरव्यवहार होते ते थांबवले पाहिजे. पहिला मुद्दा. जबरदस्त मुद्दा आमचा आहे की NCDS चालू ठेवायचा असेल तर आज बघा, तुम्ही जर माहिती घेतली की NCDSचा 1% सुद्धा, 8-10% सुद्धा फार्मर शेतकऱ्याचा माल त्या ठिकाणी NCDS आम्ही घेत नाही. मग आमची पहिली मागणी आहे, अगोदर फार्मरसाठी नाव सांगायचं, फार्मरचा फायदा करून बनवून दाखवायचं आणि फार्मरचा माल त्या ठिकाणी एकही बोलतो शेतकऱ्याचा लावायचा नाही. आमची मागणी ही आहे की पहिली कंडिशन टाकावी NCDSनं की 25% माल फार्मरचा शेतकऱ्याचा त्या ठिकाणी लागला पाहिजे. 25% त्या ठिकाणी आपला आज बघा भारतामध्ये 72% पीक या ठिकाणी पूर्ण जगामध्ये 72% पीक भारतात होते आणि त्याच्यापैकी 50% पीक येणाऱ्या वर्षी आपण या 3 जिल्ह्यामध्ये उत्पन्न होणार आहे. वसमत, हिंगोली, नांदेड मध्ये आपण बघितलं, हिंगोली, नांदेड, परभणीमध्ये येणारं पीक आहे. तो इथं पीक 50% उत्पन्न आपल्या ठिकाणी होणार असेल. हा अत्याचार राहण्याचा झाला तर इथं आपल्या 3 जिल्ह्याचा माल, वसमत असेल, हिंगोली असेल, नांदेड असेल, सांगली असेल, तर त्याला माल त्या ठिकाणी लागत नाही. फक्त काही लोकांचं दिलीप भगत आहे त्याचाच माल त्या ठिकाणी NCDS मध्ये लागतो. त्याच्यामध्ये त्या मात्र NCDS मध्ये तेजीमध्ये मिळते. पण सर्वसामान्यांना शेतकऱ्याची तेजीमध्ये मिळाली तर त्या ठिकाणी फार्मरला मिळाली आणि व्यापाऱ्याला मिळाली. आपला मालच लागत नसेल, मग सांगा, आज 1 करोड माल या ठिकाणी आधीच उत्पन्न होतो. 1 करोड क्विंटल. जर 1 करोड क्विंटलचं उत्पन्न या ठिकाणी होत असेल आणि फक्त त्याचा 1 लाख क्विंटल माल NCDS लागत असेल, व्यापार होत असेल, फक्त 1% तुम्ही बिझनेस करणार आहात का? म्हणून आमची मागणी आहे की कमीत कमी 1 करोडचं उत्पन्न होत असेल तर कमीत कमी 40 लाख, 50 लाख, 20 लाख, 25 लाख तरी माल NCDSचा वापर केला पाहिजे. म्हणजे फक्त 500 कोटीचा धंदा करणारा माणसाचा माल तुम्ही NCDSला लावणार
आणि 1 करोडचा त्या ठिकाणी शेतकरी तेजीमध्ये करणार. म्हणून आमच्या मागणी आहे एसीडीएस मधून मार्केटून बाहेर काढावी, अन्यथा शेतकऱ्याकडून त्या ठिकाणी 25% आणि आमच्या या एरियातला माल 25% एसीडीएसचा माल खरेदी करा.